मी डॉक्टर अहमद कातली हॉस्पिटलमध्ये कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट आहे। इथे सगळे प्रकारचे स्त्री रोग निदान होतात। सोलापूर महानगरपालिकेच्या कॅम्प आवारातील सर्व शाळेतील इमारतींचं नूतनीकरणासाठी लागणारे रक्कम 1.50 कोटी इतके CSR फंडातून करण्यात आले असून त्याचा लोकार्पण सोहळा आज कॅम्प प्रशाला येथे काउन्सिल जनरल कॉंग झियान हुआ यांच्या शुभ हस्ते तर सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या अध्यक्षतेखाली याप इंडियाचे CEO चेन हुआझू, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। प्रथम सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार महापालिका आयुक्त शीतल तेलीउगले यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी महापालिका आयुक्तांनी विद्यार्थ्यांना डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांच्या कार्याची माहिती दिली। डॉक्टर कोटणीस यांनी दुसऱ्या महायुद्धात चीनची रुग्णसेवा कशा प्रकारे केली या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं। तसेच याप इंडिया, HDFC बँक, ICICI बँक फाउंडेशन आणि सोलापूर महानगरपालिकेच्या कॅम्पशाळेला CSR मधून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आयुक्तांनी सर्वांचे आभार मानले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।